बुडाखाली आग लागल्याशिवाय माणूस उठत नाही. लॉट ऑफ मराठी ॲस्पिरेशन्स अँड दोज 2 वर्ड्स आर कशाला उगाच क्रिकेट खेळतोय, कशाला उगाच डान्स करते, कशाला उगाच आर्ट शिकतोय. शॉर्टकटनी बिझनेस चालत नाही हे बाहेर देशांनी शिकवलं. तर आम्ही एक मोठा डिसिजन घेतला की कांदिवलीहून आम्ही वरईला शिफ्ट झालो लोधा पार्कमध्ये आणि आम्ही 3 वर्षाच्या कालावधीत आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये 45 घरांचं काम कंप्लीट. तुम्हाला काम करायला निघायचं असेल तर तुम्हीही पदर खोचून काम करायला निघाण. ठसक्यात सांगा की माझा बिझनेस चालवते आहे. प्रश्न विचारायचे असतील तर बिझनेस बद्दल विचार. ते जे 1 लाख फॉलोअर्स जे इंस्टाग्रामवरती आहेत ते आपले जेन्युइन फ्रेंड्स नाही आहेत. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट अ स्मॉल सपोर्ट सिस्टम. तू येऊ नकोस ऑफिसला जेव्हा मी ऐकीन, आय थिंक दॅट इज वेन मॅन बी रिअली सक्सेसफुल ॲट हॅव्हिंग डन दिस. सो मला जयंती मॅडम यांना विचारायला आवडेल की बिझनेस सुरू करावा म्हणजे आपला जी आवड आहे त्याचा बिझनेस सुरू करावा असं इन्स्पिरेशन तुम्हाला कुणामुळे मिळालं किंवा कुठून मिळालं? सर्वप्रथम जय हिंद नमस्कार एव्हरीबडी. नाही मजा नाही आली. जय हिंद नमस्कार एव्हरीबडी. मला जय हिंदचा आवाज नाही येत आहे. जय हिंद नमस्कार. नो दॅट्स द साऊंड ऑफ भारत. सिंपल आहे. बुडाखाली आग लागल्याशिवाय माणूस उठत नाही. मला खायला मिळालं नाही, मी रेस्टॉरंट चालू केलं. सुरुवात खूप साध्या सोप्या इमोशनल वेजनी होते, पण त्या सर्व कॅची इमोशन्सला तुम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणून तयार करावं लागतं. त्याला घेऊन रडत बसता येत नाही. आई गं नवरा गेला पॅरिसला, आई तिचं खायला मिळत नाही, व्हेजिटेरियन ग. पहिलं लव्ह लेटर पॅरिसमधनं लिहिलं गेलं. त्याच्यात लिहिलं होतं प्रिय मोनिस. तसं खूप लिहायचं आहे पण न भूक लागली आहे, काहीच खायला मिळत नाही आहे ग. आणि मग पूर्ण पसारा लिहून काढला. मला ती पहिली 4 वाक्यच महत्त्वाची वाटली कारण त्याला भूक लागली होती. त्या दिवशी पण केला की हा जिथं जिथं जाईल तिथं याला व्हेजिटेरियन मराठी फूडच खायला मिळेल आणि त्याचं पोटेन्शियल केलं, त्या अपॉर्च्युनिटीला कन्व्हर्ट केलं. आणि ते काय असतं माहिती आहे का, एखाद्या स्त्रीच्या तुम्ही आयुष्याला बदलवून टाकू शकत असता वाटेल तसं बोलून तिला, पण तिच्या लेकराला हात लावून दाखवा, ती म्हणजे ज्वालामुखी होत असते. ती म्हणजे कालीबिली सगळा प्रकार होते. मी ऑस्ट्रेलियावरनं येत असताना मला नाही मिळालं व्हेजिटेरियन फूड. कंटिन्युअस आमच्यासमोर बीफ पोर्क आणि तेच फ्रूट्स आणि ते क्रॉस खाणं कठीण होत होतं. 27 तासाचा प्रवास असतो का ऑस्ट्रेलियावरनं असं खूप जणांनी विचारलं आहे. डोअर टू डोअर असतो बाबा. मी लेकराला घेऊन आली आहे. मला माहिती होतं की मी नॉन व्हेजिटेरियन आहे पण नवरा नाही आहे, त्यालाही खायला मिळत नाही आहे. मी खाऊ शकली नाही, लेकराला दूध पाजू शकली नाही. मग चवताळली की आता बस झालं की आता याच एअरलाईन्समध्ये तरी का होईना पण वडापाव चालू करू. आणि तो पण उचलला पहिल्या दिवशी. आणि मग तिथनं सुरुवात झाली की आता टेबलचे डिस्कशन बंद. मराठी फूड मिळत नाही, यू नो वॉट असं म्हणणारे लोक अनेक होते, पण ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारं कोणीच नव्हतं. लेट्स हॅव अ पिझ्झा टुडे. काय ग्लॅमरस वाक्य आहे ना, आम्ही कन्वर्ट करतोय लेट्स हॅव अ पुरणपोळी टुडे. तर ती सुरुवात होती आणि तिथनं सुरुवात झाली. थँक्यू मॅम. सो पुढचा प्रश्न जातोय तनुजा राणे मॅडमना. तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सचा कसा सपोर्ट मिळाला आणि मिळाला का? ॲक्च्युली माझी बॅकग्राऊंड म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे व्यवसायाचं वातावरण. म्हणजे माझी आई आहे ती म्हणजे 1980-90च्या सालात तिने स्वतःचं रेडीमेड गारमेंट सुरू केलेलं आणि 15 बायकांना ती त्यावेळेला रोजगार उपलब्ध करून देत होती. म्हणजे ते इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी. त्यानंतर लग्न झालं. माझं लग्न जरा लवकरच झालं वयाच्या 21व्या वर्षी. माझं शिक्षण तेव्हा राहिलं होतं इंटिरियर्स करायचं, ते मी लग्नानंतर पूर्ण केलं 3 वर्ष म्हणजे मुलगा झाल्यानंतर. आणि तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांनी खूप मदत केली. म्हणजे माझं त्यावेळेला इंटिरियर्सचं शिक्षण घेणं आणि त्यातही मी गोल्ड मेडलिस्ट आहे रैजा स्कूल ऑफ आर्किटेक्चरची. मुलगा तेव्हा माझा 1 वर्षाचा होता जेव्हा मी परत कॉलेज जॉईन केलं. आणि माझ्या सासऱ्यांचं पण असंच म्हणणं असायचं की तुम्ही नोकरी नका करू, व्यवसाय करा. त्यामुळे जेव्हा मी थोडे दिवस ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून नोकरी केली, पण नंतर
जेव्हा तू जसं सांगितलं, जसं माझ्या नंडेने माझं घर केलेलं बघितलं आणि तिने मला पुण्यातील 2 मजली बंगल्या, कोरेगाव पार्कमधला 2 मजली बंगल्याचं काम दिलं आणि ते काम इतकं छान झालं की पुण्यातली अनेक कामं मला मिळाली. आणि असं करता करता पुण्यातून मग नंतर मुंबईत पण माझ्या बहिणीचं घर बघून माझ्या एका गुजराती म्हणजे ती मैत्रीण होती, तिने तिच्या घराचं काम दिलं आणि नंतर त्यांच्या कम्युनिटीमधली बरीच कामं मिळाली. म्हणजे असं करत करत कामं मिळत गेली. म्हणजे आता इथवर पोचले की लंडनला 2 वेळा आम्हाला तनुजा अँड असोसिएट्सला नामांकन मिळालं आहे, द इंटरनॅशनल डिझाईन अँड आर्किटेक्चर अवॉर्ड या कंपनीला. म्हणजे आमची एकमेव कंपनी आहे ज्याला हे 2 वेळा अवॉर्ड मिळालेला आहे. व्हेरी नाईस. आणि अशी प्रगती होत गेली. छान छान. म्हणजे फॅमिलीसुद्धा आपल्याला सपोर्ट करते जेव्हा आपण स्वतः ठामपणे उभं राहतो की मला हे करायचं आहे. मग ती कोणतीही महिला असो, आपल्याला फॅमिली सपोर्ट करते. हा आपला जो एक माइंडसेट असतो ना की मी स्त्री आहे, मी करेन की न करेन, फॅमिली मला सपोर्ट करेल की न करेल. पण आत्ता आपल्यासमोर उदाहरण आहेच की नक्कीच फॅमिली आपल्याला सपोर्ट करते. ऑल राईट. माझा पुढचा प्रश्न जातो आहे प्रिया मॅडम यांना. तुम्ही आपल्या महिलांना IBG थ्रू बिझनेस वाढवण्याची संधी उपलब्ध करून द्याल का आणि ती कशी उपलब्ध करून द्याल? मी फक्त महिलांना नाही, पण मी ऑल द ऑन्टरप्रॉन्युअर्स ओव्हर हिअर, मेल ॲज वेल ॲज फिमेल, त्यांच्यासाठी वी हॅव अ ट्रेड काउन्सिल कॉल्ड ॲज IBG, इंडिया बिझनेस ग्रुप. आणि आमच्या इथे 80,000 ऑन्टरप्रॉन्युअर्स आहेत ऑप्टिन डेटाबेसवरती. आणि आमच्यामध्ये इथे खूप सगळे मेंबर्स आहे विच आय कॅन से अराउंड 5,000 मेंबर्स आहेत. आणि आम्ही आमच्या ट्रेड, सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ IBG इज टू reach these Indian entrepreneurs, get an international exposure. Our Prime Minister's vision by 2025 is to reach 5 trillion economy, and out of that 2 trillion economy is going to come only from IBG. That is our vision. And that's how फक्त विमेन ऑन्टरप्रॉन्युअर्सचं एक वेगळं वर्टिकल आहे. आणि वी आर स्ट्रायविंग व्हेरी हार्ड टू गेट ऑल दिस विमेन ऑन्टरप्रॉन्युअर्स ऑल्सो टू गेट अन इंटरनॅशनल एक्सपोजर. Great, ma'am. Great. Thank you so much. And I will take this opportunity to ask my female entrepreneurs as well as male entrepreneurs to get connected with ma'am. पुढचा प्रश्न जातो आहे तेजस मॅम ना, की तुम्हाला तुमचं आज जिथे तुम्ही पोचला आहात तिथे पोचण्यापर्यंत कोणी एक्झॅक्टली मदत केली किंवा काय झालं असं की ज्यामुळे तुम्ही आज इथे पोचू शकता? वेल, आय थिंक 1 किंवा 2 असे व्यक्ती नसतात. आणि जस्ट ॲज आपण म्हणतो की it takes a village to raise a child. I think to start and to raise a business or to raise a startup also it takes a village. Very early, and in fact my journey was very different from yours. You might be, I think, in minority where Maharashtrian family would have encouraged. I do think that apna Marathi madhe there are 2 words which have perhaps killed, obliterated a lot of Marathi aspirations. And those 2 words are कशाला उगाच. कशाला उगाच क्रिकेट खेळतोय, कशाला उगाच डान्स करते, कशाला उगाच आर्ट शिकतोय, कशाला उगाच आर्ट्स शिकायचं आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी सुशील इज गोइंग टू spearhead the next conversation because he's going to answer that a lot. So I had a very linear life for a very long time. I had a job, I had kids, EMI, paid off loans वगैरे वगैरे वगैरे. And something clicked in my mind and I decided to quit my job. So I've had 12 years of corporate experience and now an entrepreneurship experience. So 2 very different lives. So to come to your point, interestingly, the same family who went ugats kashala to me, when I actually decided to quit, त्यांनी खूप support केला. आणि perhaps my biggest supporter. Friends and people around you. म्हणजे very interesting ways in which people help. In our interest, early days, lawyerला पे करायला fees नव्हते, accountants ना पे करायला fees नव्हते. So many people helped in so many small ways. Some friend helped की ड्राफ्टिंगमध्ये, डॉक्युमेंटेशनमध्ये मदत केली, कोणी अकाउंटिंगमध्ये मदत केली, कोणी स्ट्रक्चरिंगमध्ये मदत केली, कोणी फायनान्समध्ये मदत केली. So you don't know who helps how. In fact, our tagline also, which is where families bond, was also came free because a friend of ours who runs a advertising agency, over a session of evening drinks, we ideated. The most important thing is, as a startup person,
तुम्ही तुमची आयडिया सगळ्यांना सांगत सुटा. ओके, डोंट हाईड इट. आपण असा विचार करतो कोणतरी चोरेल, कोण आपल्याला जज करेल, कोण काय म्हणेल. एक तो दॅट शेम, दॅट फिअर ऑफ समवन जजिंग यू शूड कीप असाइड. बिकम शेमलेस आणि सगळ्यांना सांगत सुटायची आपली आयडिया. प्रत्येक जण दॅट वी इंटरॅक्टेड विथ गेव अस स्मॉल लिटिल थिंग्स टू वर्क ऑन अँड वी इम्प्लिमेंटेड अँड दॅट्स वेअर वीव कम. सो एखाद कोण व्यक्ती नसून खूप जणांनी मदत केली. ग्रेट, खूप छान. सगळ्यात मोठं युद्ध असतं ना ते आपल्याशीच असतं, राईट. आणि आपण एकदा ठरवलं तर मग ती कायनात वगैरे जुड जाती हे तुम्हाला सगळं आणून देण्यासाठी. असाच एक एक्सपिरियन्स तुम्ही आता शेअर केलात. खूप छान. सो धन्यवाद सगळ्या पॅनलिस्टचं की तुम्ही सहकार्य केलं. आणि हे पुन्हा एकदा आपण प्रूव्ह केलेलं आहे की आपण स्त्रिया सगळ्यांना कसं सामावून घेतो आणि सगळ्यांसाठी संधी उपलब्ध करून देतो. त्यांच्यासाठी आपण खरंच टाळ्या वाजवू शकतो. आपलं कामच आहे आपल्या कुटुंबातील, आपल्या समाजातील सर्व पुरुषांना आपण मार्गदर्शन करतो, त्यांच्या पाठीशी उभं राहतो. त्याचा हा एक असा लाईव्ह टेलिकास्ट झाला, नाही का? ओके, आपण पॅनल डिस्कशन आपण कंटिन्यू करूया. सो दुसरा राऊंड अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हे जे प्रश्न आता आहेत हे आपल्या सगळ्यांसाठी फार उपयोगाचे आहेत असं मला वाटतं. आणि आपण सुरू करूया जयंती मॅडमपासून पुन्हा एकदा. भारताबाहेर बिझनेस नेताना, म्हणजे आपण भारतात बिझनेस करतो, महाराष्ट्रात करतो, आपलीच माणसं असतात आणि त्यानुसार आपण करत असतो. सो भारताबाहेर तुम्ही जेव्हा बिझनेस नेला तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली काय काय चॅलेंजेस आले? सर्वात आधी ना स्वतःला सांगावं लागतं की मला हा इंटरनॅशनल ब्रँड करायचा आहे. माझ्यासाठी पहिलं वाक्य जेव्हा मी ठरवलं की मी पूर्णब्रह्म स्टार्ट करणार आहे, ओके, माझा कॉम्पिटिटर कोण होता माहिती आहे? कुठलीही नॅशनल चेन ऑफ रेस्टॉरंट नाही, ऑल इंटरनॅशनल चेन ऑफ रेस्टॉरंट्स. तर पहिले एमच ठेवावं लागेल की बाहेर देशात जायचं आहे तर त्याची तयारी मनातनं झाली पाहिजे. आधी डोक्यात ठरवा की हे अचीव करायचं आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने आपण सगळे कामं करत जातो. लिटरली सांगते, इंडियामध्ये खूप आपलेपणाने बिझनेस चालतात म्हणून आपण NSE लॉन्च होऊ शकत नाही. बाहेर देशांमध्ये सर्व बिझनेसेस डिसिप्लिननी चालतात, कुठेही शॉर्टकट वापरता येत नाही. पहिलं रेस्टॉरंट जेव्हा चालू झालं अटलांटामध्ये, संदीपनी, माझा लहानादीर को डिरेक्टर कंपनीचा, त्यांनी अटलांटामध्ये पहिला सेटअप लावला. तिथे आम्हाला सांगितलं होतं हा पर्टिक्युलर सिंक इथं नाही, इथे हवा, तोवर रेस्टॉरंट चालू करू देणार नाही. 80 पानांचं क्लासिक रूल बुक होतं, ते पाठ करावं लागतं. त्याच्यामध्ये एस्केप नाही आहे. इंडियामध्ये असं ऑफिसर जेव्हा तुम्हाला सांगतो ना की ये सिंक यहाँ नहीं चाहिए, यहाँ चाहिए, यार कुछ कर लेना, इधर से चलता है, हमको इधर ही चाहिए, हे जे ॲडजस्टमेंट करण्याचा प्रकार आहे ना त्यांनी आपण मरतोय. ते थांबवा. ब्रायबिंग आपण करायला लावतोय, ते आधी थांबवा. घाई करू नका लायसन्सेसची. इथं सुद्धा खूप प्रामाणिकपणे कामं करणारे ऑफिसर्स आहेत, त्यांना तेवढा इम्पॉर्टन्स तर द्या यार. बिझनेस आपोआप चालणार आहे, शॉर्टकटनी बिझनेस चालत नाही, हे बाहेर देशांनी शिकवलं. म्हणून आम्ही ना ताकदीने आमचे सेंटर्स चालवू शकतो. स्पॅनिश मुलाला मोदक करायला शिकवला किंवा एखाद्या ऑस्ट्रेलियन ऑझीला जेव्हा पुरणपोळी शिकवावी लागली ना तेव्हा SOP कामात आले. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सला कधीही डावलू नका. लेको, तुमचं रूल बुकच वाचत नाही तुम्ही आणि तुम्ही म्हणता की आम्हाला माहितीच नाही आहे, इधर ऐसे ही चलता है, असं होणार नाही. इंटरनॅशनल लेवलवर जायचं असेल तर आधी मनात इंटरनॅशनल लेवलवर जा आणि मग कॉम्पिटिशनला उभे राहा. कुणाचा बा तुम्हाला अडकवू शकत नाही याची गॅरंटी मी घेते. क्या बात आहे. खूप महत्त्वाचा आत्मविश्वास मॅडमने आपल्याला दिला आणि माझ्या आवडीचा विषय बिंग HR मॅनेजमेंट कन्सल्टंट, SOPs खूप महत्त्वाच्या असतात. थँक्यू सो मच फॉर दिस आन्सर. पुढचा प्रश्न आपण विचारूया प्रिया मॅडम यांना की इन युअर करिअर व्हॉट चॅलेंजेस डू यू फेस? Okay, so first I will like to state some facts. So we are talking about out of 500 Fortune CEO companies, out of that only still 2.8% are women CEOs. Out of 5 startups is only women founder. So when we're talking about inclusivity, when we're talking about all these big jargons, are we really close to the dream that we are trying to achieve? I don't know, it's kind of little blur in my mind still. Thankfully, माझ्या लाईफमध्ये माझे parents were very liberal. So at a very young age, I got included into important decision making.
okay, not just in a flippant way, but in a very serious way. My parents included me in everything, okay, but as soon as I started growing in my career, I realized small things, like the first hurdle in my career was the disproportionate responsibility when it came to child care. तर मला असं वाटतं का चाइल्ड केअर हे फक्त मुलीलाच का, why should it be allotted only to the mother? The father is also equally responsible, right? So thankfully now with all the HR policies, the maternity leave is given to men as well as women. So we should all strive together to make this equal in all the sectors. Then when I started advancing in my career, I started getting backlashed with comments like, so my looks became my biggest hurdle. I started getting backlashed with comments like, oh, she must have tried some unconventional ways to climb up the ladder and things like that. But I did not let any negativity like this come into my way. I took small step every day, excelled, small step, one again, excelled, and that's how today I am. So it is imperative to invest in our girl child. It is our prerogative to invest in our girl child, and it's a responsibility. As a CEO, when I became the CEO of IBG, माझा पूर्ण focus was to create equal opportunities and a strong network for women to come together. Because as you start climbing up the ladder up over there, you start realizing that you're very lonely. Okay, we're talking about CEOs, CXOs, but then त्या लेवलवरती गेल्याच्या नंतर you feel very lonely because you do not know who to share with when it comes to critical decision making. So it is very important, and that's how IBG took a step of creating a strong support network for women entrepreneurs to come together, share their views with each other, and help each other to grow. So that's how, in IBG, if you see, everything is 50-50. 50% men, 50% women. There is no reservation for women. We all have to voice up for ourselves. We do not want to consider as a lower sex. We want to be there as the other men are also working. We should also be there equally, is what I think. ब्युटिफुली आन्सर्ड मॅम. जेंडर बायस हा आपल्या डोक्यामध्ये असतो. आय वुड लाईक टू से आपण महिलाच असं समजून चालतो की अरे मी महिला आहे, मी कशी पुढे जाऊ, मी असं हे कसं करू. सो असं होणार नाही. आणि आणखी एक संदेश मॅडमनी खूप छान दिला आपल्या सगळ्या मेल कॅन्डिडेट्सना, की आपल्या मुलींना तुम्ही पुढे यायला मदत करता आणि करत आहेत. आजकालची पिढी नक्कीच करत आहे असं मी बघते. आजूबाजूला माझे बरेच सारे उद्योजक मित्र आहेत, ते त्यांच्या मुलींनासुद्धा बिझनेसमध्ये आणतात. सो थँक्यू व्हेरी मच मॅम. पुढचा प्रश्न आपण विचारूया तेजस मॅडमना. व्हॉट एक्झॅक्टली रन्स युअर ऑर्गनायझेशन? म्हणजे तुम्ही नसता तेव्हा आता तुम्ही इथे बसलेला आहात, तर काय तुमचं एक्झॅक्टली कसं रन होतो आहे बिझनेस तुमच्या नसण्याने सुद्धा? सिस्टम्स आहे, कोर टीम आहे की काय? दॅट्स अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन टू आन्सर, कारण I think as a business owner, I've never switched off. I'm constantly thinking 24/7 about business, about my work, about what is happening. तर असं कधीच होऊ नाही शकत. आणि I don't know whether it is genuinely possible for any business owner, even after 20 years, to actually stop thinking about their business. Yes, having said that, it's a combination. दोन्ही तुम्ही म्हणता तसं प्रोसेस, मॅम म्हणाल्या SOPs बद्दल, आणि टीम. कारण SOP इज ओनली ॲज गुड ॲज द टीम दॅट इज फॉलोईंग इट, राईट? आपण भरपूर SOPs करतो, 6 महिन्यानंतर लक्षात येतं अरे हे आपण ऑलरेडी विचार केला, आपण हे करतच नाही एनिमोर. तर जे कॉन्स्टंट ट्रेनिंग आहे, जे कल्चर आहे ऑफ कॉन्स्टंट लर्निंग, कॉन्स्टंट डेव्हलपमेंट अँड कॉन्स्टंटली लुकिंग ॲट द SOP अँड सेंग की हे इज दिस रेलिव्हंट एनी लॉंगर ऑर नॉट, इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर इट इज अ कॉम्बिनेशन. हे SOP पण आहे, पण टीम पण तेवढीच क्रिटिकल आहे, दॅट दे शुड बी एबल टू कॅरी दॅट फॉरवर्ड, अदरवाईज इट जस्ट कोलॅप्सेस. या थँक्यू. आणि आय एम शुअर की तुम्ही पण तेवढे कष्ट घेत असाल तुमच्या टीमला उभं करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करत असाल. डेलिगेट तुम्ही त्याप्रमाणे केलं असेल. ॲब्सोल्युटली. आय थिंक ॲज entrepreneurs, me and my husband, both of us run the company together. I think we'll be successful when we become redundant. म्हणजे तू येऊ नकोस ऑफिसला जेव्हा मी ऐकीन, आय थिंक दॅट इज वेन आय विल बी रिअली सक्सेसफुल ॲट हॅव्हिंग डन दिस. तोपर्यंत इट्स स्टील वर्क इन प्रोग्रेस. ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच. आणि आता आपण वळतो आहे आपण तनुजा मॅडमकडे. मॅम, तुम्ही स्वतःला बिझनेसमध्ये अपग्रेड कसं केलं? म्हणजे बिझनेसमध्ये बऱ्याच तुम्ही नवीन नवीन गोष्टी आणत गेलात, तर ते तुम्ही कसं साध्य केलं? आता ॲज अ इंटिरियर डिझायनर मी पहिले
प्रथम कन्सल्टेशनच करत होते. त्यानंतर माझ्या नवऱ्याची मला साथ मिळाली आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग सुरू केलं. म्हणजे जे प्रोजेक्ट्स जनरली 1-1 वर्ष, 1.5 वर्ष चालायचे, कारण कॉन्ट्रॅक्टर्स क्लायंट्सचे असायचे, त्यामुळे वेळ लागायचा कंप्लीट व्हायला. पण आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आम्हीच मटेरियल म्हणजे टंकी प्रोजेक्ट्स सुरू केले. त्यामुळे तेच प्रोजेक्ट्स आम्ही लवकरात लवकर म्हणजे 3 महिने 4 महिने म्हणजे एक प्रोजेक्ट आम्ही 45 दिवसात 3 BHKचा कंप्लीट केलेला आहे रेसिडेन्शियल. म्हणजे ऑफिसेसचं तर आम्ही करतोच, 1 महिन्यात कंप्लीट करतो. तर हे सगळं पॉसिबल झालं कारण आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग सुरू केलं. मग ही एक पुढची स्टेप होती. म्हणजे आणि दुसरं एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही रिस्क घ्यायला मला आवडते. म्हणजे आम्ही आधी कांदिवलीला राहायचो. कांदिवलीहून आम्ही म्हणजे मी लक्षवेधी आहे आणि अतुल सरांकडे शिकलेले आहे, तर ते नेहमी सांगायचे की तुम्ही तिथे असायला हवे जिथे तुमचे क्लायंट्स असतात. तर आम्ही एक मोठा डिसिजन घेतला की कांदिवलीहून आम्ही वरळीला शिफ्ट झालो, लोधा पार्कमध्ये. आत्ता मंगलप्रभातजी येऊन गेले, त्यांच्याच लोधा पार्कमध्ये आम्ही राहतो. आणि तिथे आम्ही जस्ट पॅन्डेमिकच्या आधी शिफ्ट झालो आणि त्यानंतर आम्ही एक घर करायला म्हणजे जस्ट पॅन्डेमिकमध्ये एक घर कंप्लीट सुरुवात केली आम्ही जुलै-ऑगस्टमध्ये. आणि आम्ही 3 वर्षाच्या कालावधीत आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये 45 घरांचं काम कंप्लीट केलं. वाह, क्या बात आहे, खूप छान. हे सगळं साध्य झालं कारण आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग करत होतो पूर्ण. आणि त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे स्वतःला अपग्रेड करायचं म्हणून म्हटलं आपण विला डेव्हलपमेंटमध्ये जाऊया, डेव्हलपरच्या भूमिकेमध्ये जाऊया. अलिबागला आम्ही विला डेव्हलप करतो आहे आणि अशा पद्धतीने करतो आहे की तो सर्व सोयींनी असेल. आणि मॅडम सॅप्रॉन्स स्टेजमध्ये आम्ही तो देणार, जेणेकरून जे विकत घेतील किंवा त्यांना 50,000 ते 1,00,000 रुपये महिन्याला दिवसाला उत्पन्न मिळू शकेल, एवढ्या पद्धतीचा आम्ही तो विला डेव्हलप करत आहोत. आणि त्यानंतर नवीन अपग्रेडेशन म्हणजे आत्ताच एक आम्ही ब्लूम होम्स म्हणून नवीन सर्व्हिस आपल्या NRI क्लायंटसाठी सुरू केली आहे. म्हणजे जे परदेशात राहतात त्यांच्यासाठी भारतात तयार केलेला म्हणजे हँडक्राफ्टेड फर्निचर आम्ही तयार करून परदेशात पाठवत आहोत. म्हणजे डिझायनिंग करायचं प्लस त्यांना फर्निचर बनवून पाठवायचं. हे एक नवीन सर्व्हिस आम्ही आता सुरू केली आहे. म्हणजे आम्ही आता ग्लोबली जात आहोत, म्हणजे ग्लोबली सगळ्यांसाठी सर्व्हिस देतो. ग्रेट. ह्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही अपग्रेड करताना तुम्ही तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात ॲज अ महिला म्हणून किंवा एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी वाटलं का की हे मी कोणाच्या तरी मदतीने कंप्लीट करेन, की तुम्ही स्वतःहून सहभाग घेतला होता? म्हणजे डिसिजन घ्यायची जी असते ते मी आणि माझे पती दोघं मिळून डिसिजन घेतो. म्हणजे त्यांची नेहमीच मला साथ लाभलेली आहे. म्हणजे त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. ग्रेट. थँक्यू सो मच. आणि आता एक असा प्रश्न जो खूप महत्त्वाचा असं मला वाटतं आणि त्यासाठी मी तो तुमच्या सगळ्यांसाठी हा एक प्रश्न मी विचारते. कॉमन क्वेश्चन आहे ते आपण नंतर घेऊया, पण त्याच्या अगोदर एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन मला विचारावा असा वाटतो, ज्याचं तुम्ही एका 2 ओळीत उत्तर दिलं तरी चालेल. मॅडमपासून सुरुवात करूया की बिझनेस करताना तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं? फॅमिली, मनी, सोसायटी की फेम? मला पोट महत्त्वाचं वाटतं. मग ते फॅमिलीचं असो, बिझनेसचं असो, सोसायटीचं असो, ते चांगल्या पदार्थांनी भरलं गेलं पाहिजे. कोणीही कुठंही भुकेला पोटी राहू नये, कारण त्याची कन्व्हर्शन्स खूप वेगळी आहेत. ज्याचं पोट भुकेलं आहे ना, ते काही कामाचं नाही गं. त्या सर्व पोटांना आम्ही अन्न देतो आहे पूर्ण ब्रह्मतर्फे. येस मॅम, तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं? So, मला वाटतं money is just a medium to have a comfortable life. I'm not saying, I'm not ruling out at all that money is not important. It is important, yes. But money, when it is in the pocket, it is good. When it gets into your head, it becomes a perversion. Yes. So, that's why for me, it is people. People means relationships. So for me, relationships are important because when I'm talking about, networking over here, it is the opportunities that I'm creating every day. So that will again come only from this relationships, the bond that is formed between people. Yes, thank you so much. So relations can be employee-employer relations, can be friends, can be family. Very interesting. Thank you. Yes, ma'am. Options काय होते बरं एकदा सांगा. So it is like money, friends, society or fame. What is important for you in your business? So I'll say legacy creation, right?
आणि परहॅप्स इट्स अ पर्सनल जर्नी की बिकॉज आय वर्कड इन अ कॉर्पोरेट 12 years I've given to a corporate. Devin, who is my husband, also spent 17 years in a corporate. So we've lived that life. We've established a particular lifestyle for ourselves, savings, whatever you call it. But creating legacy, creating a brand, make in India, made in India kind of a brand. That itch was there. I think that is what we are going after right now. That is what drives us. ग्रेट. आता ॲक्च्युली पुढचा प्रश्न तसाच होता आपला आणि त्याचं उत्तर पण तुम्ही आता दिलं आहे की तुम्ही तुमची लिगसी कोणाला पास ऑन करणार आहात, तर त्याचंही उत्तर तुम्ही सायमल्टेनियसली दिलं आहे. थँक्यू. आपण परत राणे मॅडमकडे पोचूया की या प्रश्नाचं तुम्ही काय उत्तर द्याल, काय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी? माझ्यासाठी पहिल्यांदा फॅमिली, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातल्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर नक्कीच तुम्हाला मनी, फेम सगळं काही आपोआप मिळणार. म्हणजे बिझनेस तर तुमच्या आहेच, तर तुम्ही करू शकणार कधी. थँक्यू. आपण बघतो तिथे सगळ्या ज्या 4ही महिला उद्योजक बसल्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाकांक्षी आहेत, पण कोणी असं महत्त्वाकांक्षेला महत्त्व दिलेलं नाही आहे. तर त्यांनी प्रत्येकीने रिलेशनला आणि त्यांच्या जे कनेक्टेड लोक आहेत त्यांना महत्त्व दिलं आहे. पुन्हा एकदा महिलांचं यासाठी खरंच मी खूप धन्यवाद देते की तुम्ही खूप छान उत्तरं दिलेली आहेत. आणि लास्ट बट नॉट लिस्ट तुमचा एक प्रत्येकीचा मेसेज काय असेल आमच्या महिला उद्योजकांसाठी? मी सर्वांना फक्त एकच सांगेल, आता भारत देश वाढतोय, आता उभं राहण्याची गरज आहे. आराम ते जाऊन स्पा वगैरे घेण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. सिरियसली सांगते, आता उभे राहा. हा देश खरंच 3rd लार्जेस्ट नाही तर 1st लार्जेस्ट करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आता सगळे उभे राहा. आता कोणीही शांतपणे आराम बिराम करण्याच्या भानगडीत पडू नका रे राजा हो. खरंच उभे राहा सगळेजण. हाच संदेश आहे प्रत्येकाला. स्टुडंट असेल तर स्टुडंटनी आपला अभ्यास व्यवस्थित पूर्ण करा, डिग्र्या नीट कंप्लीट करा, इकडे तिकडे उचकधंदे करू नका. जे आंतरप्रेनर्स आहेत त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या बिझनेसला फोकस करा. ज्या बायका घरात बसलेल्या आहेत त्यांनी घरातनं लोकांना घरी बोलवू नका, त्याला काम करू द्या. तुम्हाला काम करायला निघायचं असेल तर तुम्हीही पदर खोचून काम करायला निघा. ठसक्यात सांगा की माझा बिझनेस चालवते आहे. प्रश्न विचारायचे असतील तर बिझनेसबद्दल विचार, माझ्या कपॅबिलिटीबद्दल प्रश्न विचारू नकोस. हाच संदेश आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. येस मॅम. सो आय थिंक माझा आन्सर खूप जवळ आहे तुमच्या आन्सर. सो इट इज फायनान्शियल इंडिपेंडन्स. मला असं वाटतं एव्हरी वुमेन इन आवर कंट्री और इन द वर्ल्ड फॉर द मॅटर ऑफ फॅक्ट सगळ्यांकडे फायनान्शियल इंडिपेंडन्स असायला पाहिजे. आणि ऑल्सो सेविंग्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, फ्रॉम द अर्ली एज ओनली आय थिंक यू ऑल शुड स्टार्ट सेविंग बिकॉज यू नेवर नो वॉट फ्युचर इज स्टोर्ड फॉर अस. सो असं नाही असायला पाहिजे का मला बँकेमध्ये माहितीच नाही कुठे कुठली अमाऊंट आहे, मला पे स्लिप भरताच येत नाही, किंवा हा माझा नवरा करेल, हे माझे बाबा करतील, किंवा अजून मला कोण करेल. तुम्ही स्वतः सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा आणि बघा तुमचे कुठे कुठे काय काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स कुठे करतात आहेत. आणि ॲट द सेम टाईम ओके, वन्स यू स्टार्ट ग्रोईंग इन युअर करियर यू विल start of course receiving lot of fame, but then ते जे 1 lakh followers जे इंस्टाग्रामवरती आहेत ते आपले जेन्युइन फ्रेंड्स नाही आहेत. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट अ स्मॉल सपोर्ट सिस्टम. सो माझ्या लाईफमध्ये आय हॅव लव्ड वन्स हू आर व्हेरी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम फॉर मी. आणि जेव्हा मी घरी जाते विथ ऑल द थिंग्स दॅट आय गो थ्रू एव्हरी डे, दीज आर दॅट सपोर्ट सिस्टम अँड दोज लव्ड वन्स दॅट आय गो टू अँड आय फील रिलीव्ड. And these are the strongest pillars of my life. Great. Thank you so much. Yes, ma'am. Actually, I think, they've said whatever I wanted to say, but then I'll add a couple of more to it beyond whatever they said. One is कि sales as an skill is very, very undermined. म्हणजे आपण खूप त्याला अरे सेल्स कोण करणार वगैरे असं करतो. सो आय थिंक सेल्स करणं हा एक लाईफ स्किल आहे अँड दॅट शुड बी टॉट व्हेरी अर्ली इन लाईफ. वी शुड टीच आवर चिल्ड्रन टू डू वॉट एवर दे कॅन इन टर्म्स ऑफ सेल्स. आज जाऊन चल तू बिस्किटं जाऊन वीक काहीतरी कर. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स वन. सेकंड इज लाईक शी सेड सेविंग्स आणि क्रिएटिंग अ सेफ्टी नेट फॉर युअर सेल्फ सो दॅट यू कॅन टेक रिस्क्स इन लाईफ विदाउट हॅव्हिंग टू वरी की काय झालं तर मग कुठे फॉल बॅक आहे. It's very, very critical to be able to do that. And third, like ma'am also said,
financial independence, economic independence, never give up. It's critical. काही छोटा मोठा काही धंदा करा, सेफ्टी पिना विका ना तर हँकचिफ विका, पण यू हॅव टू बी फायनान्शियली अँड इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट. येस, थँक्यू सो मच. येस राणे मॅम. मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही जे काय करायचे त्याची स्वप्न बघायला शिका. स्वप्न बघा आणि त्यासाठी मेहनत आणि थोडी रिस्क घ्यायला शिकायला पाहिजे. थोडी रिस्क घ्यायला पाहिजे आयुष्यात, तर तुम्ही यशस्वी व्हाल. आणि त्याचबरोबर स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करा, म्हणजे तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत ते माहिती करून घ्या आणि तुमच्या विकनेसेसवरती तुमच्या स्ट्रेंथनी मात करून यशस्वी व्हा. थँक्यू सो मच. खूप छान डिस्कशन झालेलं आहे आणि मी बिझनेस जत्रा आणि लक्षवेधचे आभार मानते की स्त्री शक्तीला तुम्ही सन्मानाने हा प्लॅटफॉर्म मिळवून दिलात आणि त्यांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची मदत केलीत. सो धन्यवाद सगळ्या पॅनलिस्टचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.